नमस्कार मित्रांनो, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र कसं काढणार? कारण की आता आरक्षण तर मिळालं, जी-आर तर सरकारने काढला, पण त्याची प्रोसेस कशी असणार आहे, ती प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की लाखो लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. बघा, मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपल्याला अर्ज करावा लागणार आहे, ज्याला की आपण SDO असं म्हणता. उपविभागीय अधिकारी या अर्जाची पडताळणी करतील आणि ते स्थानिक समितीकडे पाठवेल. आता ही जी काही स्थानिक समिती आहे म्हणजे ग्राम पातळीला, आता ही समिती अर्जदारांची वंशावळ तपासणी करेल. जसं की आपण व्हॅलिडिटीच्या वेळेस या सगळ्या तपासणी करत असतो. यानुसार आपल्याला जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांची नोंदी यांसारखे कागदपत्रांची तपासणी करावी लागणार आहे. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी हे अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील. म्हणजे ते पात्र आहेत की अपात्र आहेत या गोष्टी झाल्यानंतर ते निर्णय देतील. दुसरं म्हणजे मराठा कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र आपल्याला कुठले लागणार आहेत, हेही खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करून ठेवा. बघा, अर्जदार म्हणजे जर अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असेल तर त्यासंबंधी जमीनधारकाचे पुरावे आपल्याला सादर करावे लागणार आहेत. दुसरं म्हणजे वरील पुरावा उपलब्ध नसल्यास अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ज्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणं आपल्याला तिथं आवश्यक आहे. एकतर दाखले द्या, नाहीतर मग आपले रहिवाशांचा, वडवडिलांची वंशावळ काढा. अर्जदाराच्या गावातील किंवा कुलातील नातेसंबंधित व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणं गरजेचं आहे. म्हणजे हा माझा कोण आहे, तो माझा कोण आहे, जर त्यांच्याकडे असेल तर ते प्रतिज्ञापत्र जोडायचे. याशिवाय अर्जदारासोबत इतर कोणतेही पुरावे जसे की जुने कागदपत्र, उत्पन्न दाखलं आणि इतर शालेय दाखले जोडता येतील. म्हणजे मित्रांनो, असं आपल्याला या पद्धतीने आपलं मराठा आरक्षणासाठी लागणारं कुणबी OBC प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. नक्कीच ही माहिती मला वाटतं तुम्हाला आवडली असेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.